लातूर शहर विभागामध्ये खंडापूर विभागामध्ये काही दिवसापूर्वी ज्या पादुका दर्शनासाठी आणल्या होत्या, सप्ताह सोहळा त्या ठिकाणी झाला होता आणि भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये या पादुकांचं दर्शन घेऊन मोठी देणगी सुद्धा देण्यात आली होती. जे देणगी देत आहेत ते खरंच मूर्ख आहेत म्हणायला हरकत नाही. देणगी देताना मग देणगीदार ते मंदिर असेल किंवा बोगस महाराज असेल, कुठल्याही गोरगरिबांना यांना देणगी दिलीच नाही पाहिजे. कारण आपण यांना देणगी देऊन आपण त्यांचा संसार चालवत आहेत. त्यांनी जे किराणा दुकान मांडलं आहे त्याचं किराणा दुकान चालवायचं हे आपणच करत आहेत. जर तुम्हाला देणगी द्यायचीच असेल तर या लातूर शहरामध्ये किती गोरगरीब आहेत, गेल्या कित्येक वर्षापासून मजुरी करून स्वतःचं पोट भरत आहेत. त्यांच्या डोक्यावर 4 पत्र्याचा अजूनही छप्पर नाही. जर अशा अमाप जर पैसा या श्रीमंत लोकांकडे देणगी जर आपल्याला द्यायची असेल तर या लोकांचं लातूर शहराचा सर्वे केला पाहिजे. एक वस्ती त्यांच्या नावामध्ये उभा करा आणि कितीतरी लोक या लातूर शहरामध्ये बेघर आहेत. तुमच्या देणगीमध्ये तुमच्या 4 पैशांनी त्यांना छप्पर मिळेल आणि तुमचं नाव यांच्या इतिहासामध्ये कायम लिहिलं जाईल. याच लातूर शहरामध्ये किती असे रुग्ण आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही, ते रुग्ण पैसा वाचून याच लातूर शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दम तोडत आहेत. किती मायबाप आज ऊसतोडीसाठी जात आहेत. त्यांचे मुलं हुशार आहेत पण चांगल्या कॉलेज आणि शाळेमध्ये शिक्षणासाठी या लोकांकडे आपल्या स्वतःच्या मुलासाठी भरण्यासाठी पैसे नाहीत. अशा गरजू लोकांना जर आपण दान केलं, देणगी दिली तर तुमचं नाव यांच्या घरामध्येच नाही तर त्यांच्या मनामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये जिवंत राहील. देव हा आहे, दगडात नाही माणसात आहे. ते फक्त आपल्याला शोधायला आला पाहिजे. आता सध्या जे बोगस महाराज आहे, ज्याचं नाव मी सुद्धा घेणार नाही कारण त्याची नाव महाराज घेतलं म्हणजे वारकरी संप्रदाय कुठंतरी बदनाम होत आहे. म्हणून महाराज हे नाव घेणं सुद्धा या हरामखोर नालायकाला शोभा देत नाही. सध्या जो पिस्तुल्या महाराज आहे, ज्या लातूर शहरातील ज्या पादुका आणल्या होत्या त्याची देणगी मग ती 3 कोट असेल, 4 कोट असेल, 5 कोट असेल, आपल्याला त्याचा आकडा माहिती नाही. फक्त 3 ते 4 एवढाच आकडा सध्या तरी समोर आलेला आहे. माहिती नाही की लातूर शहरामधून भोळ्या बाबड्या जनतेने किती या बोगस महाराजांना देणगी दिली आणि हो आतापर्यंत फरार होता आणि अचानक समोर येऊन स्वतःचा अपडेट देत आहे. यामध्ये कुठल्या राजकारणाचा भाग आहे का? हे प्रकरण जास्त चिघळणार नाही का? या गोष्टीचा विचार करून सगळ्या लोकांनी या महाराजांना समोर आणून अपडेट द्यायला सांगितलं आहे. तो तर चुकीचाच आहे. ह्या महाराजांना म्हणण्यापेक्षा असे कितीतरी महाराज या महाराष्ट्रामध्ये आहे जे बोगस काम करून कितीतरी गोरगरिबांना लुटत आहेत. महिलांचं वशीकरण करत आहेत. महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे नव्हे तर महिलांचा बलात्कार करत आहेत. त्यांचं चारित्र्य हनन करत आहेत. आणि अशा महाराजांचा उगम आणि असा महाराजांचा जन्म जर होत असेल तर आपल्यापासूनच होत आहे. आपण त्यांना दान करतो, ते आपल्याच पैशावर मोठं होत आहेत आणि आपल्याच माता भगिनींच्या इज्जतीचे धिंदोडे, इज्जतीचे लचके तोडत आहेत. अशा महाराजांना काय केलं पाहिजे तर अशा महाराजांना एकच सजा, एकच कलम आणि एकच नियम लागू केला पाहिजे, ती म्हणजे जन्मठेपेची सजा. जो पिस्तुल्या महाराज आहे यांना सुद्धा जन्मठेपेची सजा दिली पाहिजे. कारण जिवंतपणी मरण यातना जोपर्यंत आपण या महाराजांना देत नाहीत तोपर्यंत या महाराजांचे असे काळे कारनामे आहेत ते बंद होणार नाहीत. आणि याला सजा दिल्याशिवाय आता जे दुसरे महाराज आहेत त्यांचं काम हे बंद पडणार नाही. जर या महाराजांना योग्य सजा नाही दिली तर असेच बोगस महाराज, मग ते आसाराम बापू असतील, खरात असतील, असे भरपूर नावं आहेत जे करून आतापर्यंत लूटमार करत आहेत. या महाराजांना एकच सजा, एकच कलम, एकच नियम, ती म्हणजे जन्मठेपेची सजा होणं काळाची सध्याची गरज आहे. म्हणजेच दुसरा महाराज असा बोगस निर्माण होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोगस महाराजापासून सावधान राहा, सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. विशेष म्हणजे महिला वर्ग.